सुस्वागतम. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस बीकॉम भाग 1च्या विद्यार्थ्यांचं आजच्या विमाशास्त्र या विषयाच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण मागच्या 2 तासामध्ये कॉमर्स विद्याशाखेच्या संदर्भात आपल्याला कुठल्या संधी आहेत आणि प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये आपल्याला कोणता अभ्यासक्रम शिकायचा आहे या संदर्भात चर्चा केलेली होती. त्याचबरोबर कालच्या तासाला आपण विमाशास्त्र हा बीकॉम भाग 1साठी जो विषय आहे त्या विषयाच्या सेमिस्टर 1साठी शिवाजी विद्यापीठानं नेमका कोणता सिलेबस निश्चित केलेला आहे आणि त्या अभ्यासक्रमाचं स्वरूप नेमकं काय आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत आणि त्याच्यामध्ये कोणती माहिती आहे या संदर्भात आपण चर्चा केलेली होती. आजच्या तासाला आपण या सिलेबसमधला जो आपला पहिला टॉपिक आहे, ज्या टॉपिकचं नाव आपण बघितलेलं आहे ते म्हणजे इंट्रोडक्शन टू इन्शुरन्स, विम्याची ओळख किंवा विमा परिचय. तर या संदर्भात आपण आजपासून आपलं हा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाला सुरुवात करत आहोत. तर त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला विमा परिचय या संदर्भात चर्चा करत असताना विमा ही नेमकी संकल्पना काय आहे आणि या संकल्पनेच्या नेमका अर्थ काय आहे, त्याच्या नेमक्या आपल्याला काही व्याख्या करता येऊ शकतील का, या दृष्टीनं आपल्याला या भागामध्ये विचार करायचा आहे. त्याचबरोबर ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी नेमकं या संकल्पनेमध्ये काय काय गोष्टी अभिप्रेत आहेत आणि या विम्याची वैशिष्ट्ये काय आहेत याच्या संदर्भात आपल्याला चर्चा करता येऊ शकेल. अर्थात विमा ही संकल्पना आपल्या सर्वाला परिचित आहे. साधारणपणे आपल्याला माहीत आहे की आपल्या प्रत्येक व्यक्तीला त्याचं दैनंदिन जीवन जगत असताना वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागतो. वेगवेगळे धोके त्याला त्याच्या जीवनामध्ये येत असतात आणि अशा धोक्यांना आणि त्या धोक्यांच्या परिणामांना त्या व्यक्तीला सामोरं जावं लागतं. अर्थात अशा धोक्यामुळं व्यक्तीची होणारी हानी, अर्थात ती आर्थिक स्वरूपाची असेल किंवा शारीरिक स्वरूपाची असेल, तर अशा हानीमुळं किंवा होणाऱ्या धोक्यामुळं जे नुकसान होण्याची शक्यता व्यक्तीला असते, तर अशा नुकसानीच्या भरपाईची व्यवस्था ही विम्याच्या माध्यमातून करता येते आणि त्यामुळं विमा हा एक सामाजिक सहकार्याचा उत्कृष्ट आविष्कार आहे असं विम्याच्या संदर्भात म्हटलं जातं. वास्तविक पाहता या संकल्पनेमध्ये एखाद्या व्यक्तीला अशा वेगवेगळ्या अनपेक्षित घटनामुळं, त्याच्या जीवनामध्ये ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्यामुळं होणारं जे आर्थिक नुकसान आहे ते नुकसान किंवा होणारं आर्थिक धोका हा अनेक व्यक्तींच्यामध्ये विभागला जातो आणि त्यातून त्या नुकसानीची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला जातो आणि अशा अनेक व्यक्तीमधून हा धोका विभागून ज्या व्यक्तीचं नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न या विम्याच्या व्यवस्थेमध्ये होत असते. आणि त्यामुळं अनपेक्षित घटनामुळं होणारं संपत्तीचं नुकसान असेल अथवा जीविताचं नुकसान असेल आणि त्याच्यामुळं होणारी जी आर्थिक हानी आहे त्या आर्थिक हानीची भरपाई करण्यासाठी व्यक्ती आणि संस्थांनी एकत्र येऊन जो एक अनमोल असा मार्ग शोधलेला आहे, तो अनमोल असा मार्ग म्हणजेच विमा होय. अर्थात आपल्याला माहीत आहे की प्रत्येकजण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचा कामधंदा, व्यवसाय, उद्योग करत असतो आणि अशा उद्योग, व्यवसाय, नोकरी करत असताना
वेगवेगळ्या संकटामुळं त्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान सहन करण्याची शक्यता असते. आणि अशा वेळेला अशा अनपेक्षित संकटामुळं, अनपेक्षित धोक्यामुळं व्यक्तीला झालेल्या जे नुकसान आहे त्या नुकसानीचं भरपाई करण्याचा मार्ग मानवानं विम्याच्या रूपात आपल्याला शोधलेला दिसून येतो. एकंदरच ही विम्याची संकल्पना जर आपण बघितली तर मानवाला अनपेक्षित कारणामुळं वेगवेगळ्या प्रकारचे धोके हे दैनंदिन व्यवहारामध्ये त्या ठिकाणी सहन करावे लागतात आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या या उद्योग, व्यापार, व्यवसाय करत असताना त्यातून या उद्योग, व्यवसाय, व्यापारात येणारी जी संकटं आहेत त्या संकटामुळं निर्माण होणारी जी आर्थिक हानी आहे, तर या आर्थिक हानीची भरपाई करण्याचा प्रयत्न हा आपल्याकडं या विमा कंपन्यांच्या बाबतीमध्ये आपल्याकडं प्रामुख्यानं बॅबिलोनमध्ये जवळजवळ 5000 वर्षापूर्वी बॅबिलोन या संस्कृतीमध्ये अशा प्रकारची ही संकल्पना लोकांनी शोधून काढली आणि त्यातून हा विम्याचा शोध आपल्याला लागलेला दिसून येतो. विशेषतः औद्योगिक क्रांतीनंतर या विम्याच्या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल झाले. विमा या संकल्पनेमध्ये मोठ्या प्रमाणात विकास घडून आला आणि केवळ नुकसान भरपाईची तरतूद एवढंच विम्याचं स्वरूप न राहता किंवा एवढ्यापुरताच विमा ही संकल्पना मर्यादित न राहता भविष्यकाळाची तरतूद, निवृत्तीनंतरच्या निश्चित उत्पन्नाची हमी, मुलामुलींच्या लग्नांची तरतूद, शिक्षणाची तरतूद, त्याचबरोबर नफ्याच्या नुकसानीपासून तरतूद, दंगा, फसवणूक यापासून होणाऱ्या नुकसानीची भरपाई, अपघात किंवा अन्य कारणानं होणारं नुकसान, त्याच्यामुळं होणारी आर्थिक हानी, अशा विविध बाबतीमध्ये या विम्याची संकल्पना आपल्याला विस्तृत झालेली दिसून येते. अर्थात ही जी विम्याची संकल्पना आहे या विम्याच्या संकल्पनेला विमा हा एक सामाजिक सहकार्याचा उत्कृष्ट आविष्कार आहे असं म्हटलं जातं. कारण समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना किंवा समाजातल्या सर्वच घटकांना त्यांचं दैनंदिन आयुष्य जगत असताना अशा अनेक प्रकारच्या धोक्यांचा सामना त्यांना करावा लागतो आणि त्यातून होणारं आर्थिक नुकसान हे प्रत्येकाला सहन करावं लागतं आणि त्यामुळं समाजामध्ये दैनंदिन जीवन जगत असताना नैसर्गिक आपत्ती, विशेषतः भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, वादळ असेल, पूर असेल, केव्हा येईल सांगता येत नाही आणि त्यामुळं होणारं व्यक्तींचं, मालमत्तेचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात असू शकतं. त्याचबरोबर दैनंदिन जीवनामध्ये आपल्या वाहनांचे होणारे अपघात असतील, आग असेल, स्फोट असेल, अतिरेकी कृत्य असतील, याच्यामुळं होणारं नुकसान आहे. त्याचबरोबर सामुद्रिक धोक्यामुळं, विशेषतः समुद्राच्या मार्गानं वाहतूक करत असताना उद्भवणारे धोके आहेत त्याच्यामुळं होणारं नुकसान हे मोठ्या प्रमाणात असू शकतं. त्याचबरोबर उद्योग व्यवसायामध्ये कारखान्यात होणारं नुकसान असेल, नोकरांच्या अप्रामाणिकपणामुळं होणारं नुकसान असेल, चोरी असेल, घरफोडी असेल, या कारणामुळं होणारं नुकसान आणि त्याचबरोबर टोळधाड असेल, हिमपात असेल इत्यादी कारणामुळं होणारं पिकांचं नुकसान असेल, अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल, याच्यामुळं होणारं पिकांचं नुकसान असेल, अशा विविध कारणामुळं लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते आणि अशा आर्थिक नुकसानीची होणारी ही जी भरपाई आहे किंवा होणारे जे आर्थिक नुकसान आहे त्याची भरपाई करण्याच्या दृष्टीनं अशी नुकसानीची शक्यता असणाऱ्या व्यक्ती विम्याच्या माध्यमातून एकत्र येतात आणि त्यातून त्या ठिकाणी या विम्याच्या माध्यमातून अशी नुकसान भरपाई करून देण्याचा प्रयत्न
या विमा या संकल्पनेच्या माध्यमातून केला जातो आणि त्याच्यासाठी अशी शक्यता असणाऱ्या सर्व व्यक्ती एकत्र येत असतात आणि परस्पर सहकार्यानं विशिष्ट असा निधी गोळा करून ज्या व्यक्तीचं नुकसान झालेलं आहे त्या व्यक्तीच्या नुकसानीची भरपाई करून देण्याचा प्रयत्न विम्याच्या माध्यमातून करत असतात. अर्थात अशी विम्याच्या माध्यमातून ही भरपाई करत असताना ही विमा ही संकल्पना आहे. ही विमा संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी काही गोष्टी गृहीत धराव्या लागतात आणि या गृहीत धरायच्या गोष्टी कुठल्या आहेत तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे ते म्हणजे विम्यामध्ये 2 घटकात परस्पर सहकार्य अपेक्षित आहे. म्हणजे विम्यामध्ये विमा ही संकल्पना जर प्रत्यक्षात यायची असेल तर ज्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे असा विमेदार आणि या नुकसानीची भरपाई करून देणारी विमा कंपनी अशा 2 घटकामध्ये परस्पर सहकार्य असलं पाहिजे तरच विमा ही संकल्पना अस्तित्वात येऊ शकते. दुसरा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे ही विमा संकल्पना अस्तित्वात येण्यासाठी विमा कंपनी विमेदाराबरोबर करार करून या कराराच्या माध्यमातून जोखमीचा स्वीकार करत असते. म्हणजे विमा कंपनी आणि विमेदार यांच्यामध्ये प्रत्यक्ष करार केला जातो, लेखी करार केला जातो आणि या कराराच्या माध्यमातून विमा कंपनी विमेदाराला होणारा जो धोका आहे किंवा विमेदाराला होणारं जे आर्थिक नुकसान आहे विशिष्ट अशा अनपेक्षित घटनेमुळं तर अशा नुकसानीच्या भरपाईची जोखीम ही विमा कंपनी या कराराच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्वीकारत असते. अर्थात अशी जोखीम स्वीकारत असताना विमा कंपनी या जोखीम स्वीकारण्याबाबत मूल्य आकारत असते, किंमत आकारत असते. कारण विमा हा व्यवसाय आहे आणि तो जरी सामाजिक सहकार्याचा उत्कृष्ट आविष्कार असला तरी असा व्यवसाय चालवण्यासाठी जे व्यवस्थापन करावं लागतं किंवा जी जोखीम व्यवस्थापन करावं लागतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो आणि त्याच्यासाठी अशा प्रकारचं सामाजिक सहकार्याचा आविष्कार जरी विमा असला तरी विमेदाराची जी जोखीम विमा कंपनी स्वीकारत असते त्याच्या बदल्यात या विमेदाराकडून या जोखीम स्वीकारण्याचं मूल्य विमा हप्त्याच्या रूपानं विमा कंपनी स्वीकारत असते आणि त्यामुळं विमा हप्ता ज्याला आपण जोखीम स्वीकारण्याचं मूल्य असं म्हणतो तो सुद्धा या विम्यामध्ये एक गृहीत बाब धरावी लागते. त्याचबरोबर हानीचं मूल्यमापन हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग असतो की विमा या संकल्पनेमध्ये एखाद्या व्यक्तीचं झालेलं नुकसान नेमकं किती आहे ते मोजावं लागतं, ते तपासावं लागतं. केवळ विमेदारानं सांगितलं म्हणून माझं एवढं नुकसान झालं आहे तेवढी नुकसान भरपाई विमा कंपनी देत नसते किंवा देता येत नसते. त्याच्यासाठी प्रत्यक्ष किती नुकसान झालं आहे त्या नुकसानीची मोजणी, त्या नुकसानीचं मूल्यमापन हे विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जातं, तज्ज्ञ व्यक्तींच्या माध्यमातून केलं जातं आणि त्याच्यामध्ये जेवढं नुकसान झालं असेल तेवढ्या नुकसानीची भरपाई विमा कंपनी या संकल्पनेमध्ये करत असते. त्याचबरोबर अशा प्रकारचा विमा कुणाला द्यायचा, कुणी घ्यायचा किंवा कुणाला आपल्या मालमत्तेचा किंवा संपत्तीचा विमा घेता येईल तर त्याच्या संदर्भात या संकल्पनेमध्ये असं गृहीत धरलेलं आहे की कुणाचाही विमा घेता येणार नाही, कशाचाही विमा घेता येणार नाही. तर त्या संदर्भात विमाहित ही एक संकल्पना याच्यामध्ये निश्चित केलेली आहे की ज्या व्यक्तीचं अशा वस्तूमध्ये किंवा मालमत्तेमध्ये किंवा व्यक्तीच्या जीवितामध्ये हित असेल की ज्या व्यक्तीला अशा झालेल्या नुकसानामुळं जर व्यक्तीच्या आर्थिक जीवनावर परिणाम होत असेल किंवा त्याची हानी प्रत्यक्ष त्या व्यक्तीला पोहोचत असेल तरच अशा व्यक्तीला त्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा विमा घेता येईल. त्याला आपण विमेय हित असं म्हटलेलं आहे. तर ह्या विमेय हित ही संकल्पनासुद्धा या विमा संकल्पनेमध्ये स्वीकारण्यात आलेली आहे की जर व्यक्तीचं त्या विमित वस्तूमध्ये हित असेल तरच त्या व्यक्तीला त्या वस्तूचा विमा घेता येईल. म्हणजे कुणाचाही विमा घेता येणार नाही. एखाद्या वस्तूचा किंवा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा विमा घेत असताना त्या व्यक्तीचं, विमा घेणाऱ्या व्यक्तीचं त्या वस्तूमध्ये हित असलं पाहिजे. म्हणजे अशी वस्तू नष्ट झाल्यामुळं किंवा अशा वस्तूला धोका पोचल्यामुळं त्या व्यक्तीचं आर्थिक नुकसान झालं पाहिजे तरच
त्या व्यक्तीचं त्या वस्तूमध्ये विमेहित असं म्हटलं जातं. तर असं विमेहित असणाऱ्या व्यक्तीलाच विमा घेता येईल ही सुद्धा एक याच्यामध्ये गृहीत धरण्यात आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विमा ही नुकसान भरपाईची तरतूद आहे की झालेलं प्रत्यक्ष नुकसान हे भरून मिळावं याच्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन तयार केलेली ही व्यवस्था आहे. आणि त्यामुळं या व्यवस्थेचा उपयोग एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या फायद्यासाठी करता येणार नाही हे सुद्धा विमा या संकल्पनेमध्ये गृहीत धरलेलं आहे. म्हणजे विम्याचा वापर हा फायद्यासाठी करता कामा नये आणि त्याच्यामुळं एखाद्या व्यक्तीनं विम्याच्या माध्यमातून स्वतःचा आर्थिक फायदा व्हावा याच्यासाठी अशा संकल्पनेचा वापर करता कामा नये. त्याचं झालेलं नुकसान आहे ते नुकसान भरपाईसाठी विमा ही संकल्पना आहे. पण नुकसान झालेलं नसताना किंवा झालेल्या नुकसानीपेक्षा जास्त रक्कम मिळवणं, नुकसान भरपाई मिळवणं याच्यासाठी विमा ही संकल्पना नाही. आणि त्याच्यामुळं विमा या संकल्पनेमध्ये एकदा नुकसान भरपाई दिल्यानंतर राहिलेल्या वस्तूची मालकी ही विमा कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा प्रयत्न किंवा तरतूद या विम्या संकल्पनेमध्ये केलेली आहे. किंवा विमा कंपनीला ज्या व्यक्तीनं असं नुकसान केलेलं आहे त्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार या संकल्पनेमध्ये दिलेले आहेत. तर साधारणपणे विमा ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी या 6 बाबी त्याच्यामध्ये गृहीत धरलेल्या आहेत, ज्यामध्ये 2 घटकामध्ये सहकार्य अपेक्षित आहे, कराराद्वारे जोखमीचा स्वीकार अपेक्षित आहे, जोखीम स्वीकारल्याबद्दलचं मूल्य विमेदारानं विमा कंपनीला देणं अपेक्षित आहे, झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यापूर्वी हानीचं मूल्यमापन तिथं होणं आवश्यक आहे, त्याचबरोबर विमा कुणालाही घेता येणार नाही ज्या व्यक्तीचं किंवा संस्थेचं त्या विमित वस्तूमध्ये हित आहे, ज्या वस्तूच्या असण्यानं किंवा नसण्यानं त्या व्यक्तीच्या आयुष्यावर परिणाम होणार आहे अशाच व्यक्तीला विमा घेता येऊ शकेल आणि विमा ही संकल्पना फायद्यासाठी वापरता येणार नाही. तर या गृहीत गोष्टी विमा या संकल्पनेमध्ये गृहीत धरण्यात आलेल्या आहेत. तर साधारणपणे विमा ही संकल्पना काय आहे आणि या विमा या संकल्पनेमध्ये कोणत्या गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत याचा विचार केल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष विमा या संकल्पनेची व्याख्या काय करता येऊ शकेल या दृष्टीनं आपल्याला विचार करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये साधारणपणे आपण जर बघितलं तर जगामध्ये विमा या संकल्पनेच्या अनेक व्याख्या अनेक तज्ज्ञांनी केलेल्या आहेत. साधारणपणे या ज्या विम्याच्या व्याख्या आहेत त्या 2 प्रकारच्या आहेत. एक म्हणजे विमा कार्यावरून, विम्याची जी कोणती कार्य आहेत त्या कार्याच्या स्वरूपावरून काही विम्याच्या व्याख्या केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर विमा हा करार आहे, तर या कराराचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपावरून, कराराच्या स्वरूपावरून सुद्धा काही विम्याच्या व्याख्या केलेल्या आहेत. तर त्या दृष्टीनं विम्याच्या व्याख्या बघत असताना आपल्याला करारावर आधारित कुठल्या व्याख्या आहेत आणि विम्याच्या कार्यावर आधारित कुठल्या व्याख्या आहेत या व्याख्यांचा विचार आपल्याला या भागामध्ये करायचा आहे. आणि त्या व्याख्यांचा विचार करत असताना आपल्याला या विम्याच्या याच्यामध्ये कोणकोणत्या व्याख्या आहेत तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला विम्याची करारात्मक व्याख्या कुठली आहे ती व्याख्या पहिल्यांदा आपल्याला विचारात घ्यायची आहेत. आणि त्याच्यानंतर विम्याच्या कार्यात्मक व्याख्या कुठल्या आहेत या संदर्भात चर्चा करता येईल. तर विम्याच्या करारात्मक व्याख्या विचारात घेत असताना जस्टिस लॉरेन्स यांनी या विम्याची एक करारावर आधारित अशी व्याख्या केलेली आहे. ती म्हणजे विमा हा एक असा करार आहे की ज्याद्वारे एक पक्ष म्हणजेच विमा कंपनी दुसऱ्या पक्षांना म्हणजेच विमेदाराने दिलेल्या योग्य मोबदल्याच्या बदल्यात दुसऱ्या पक्षास करारात नमूद केल्याप्रमाणे संभाव्य धोक्यापासून नुकसान पोचल्यास त्याची भरपाई करण्याचं आश्वासन देते. म्हणजे या लॉरेन्स यांच्या व्याख्येमध्ये आपण बघितलं की विमा हा करार आहे आणि त्या करारामध्ये एक पक्ष दुसऱ्या पक्षाला, म्हणजे एक पक्ष म्हणजे विमा कंपनी आणि दुसरा पक्ष म्हणजे विमेदार, तर विमा कंपनी विमेदारानं जो मोबदला दिलेला आहे त्या मोबदल्याच्या बदल्यात
करारामध्ये ठरवून दिल्याप्रमाणे किंवा नमूद केल्याप्रमाणे त्या विमेदाराचं संभाव्य धोक्यापासून नुकसान पोचल्यास, त्या विमेदाराला संभाव्य धोक्यापासून नुकसान पोचल्यास त्याच्या नुकसानीच्या भरपाईचं आश्वासन या ठिकाणी कराराच्या माध्यमातून विमा कंपनी विमेदाराला देत असते. तर असं कराराच्या माध्यमातून दिलेलं आश्वासन नुकसान भरपाईचं म्हणजे विमा हो. त्यानंतर दुसरी एक व्याख्या केलेली आहे ती W.A. डिन्सलेड यांनी केलेली आहे आणि त्यांनी कराराच्या माध्यमातून विम्याची व्याख्या सांगत असताना विमा ही एक योजना असून तिच्याद्वारे विमेदार संभाव्य धोक्यापासून होणाऱ्या नुकसानीची विशिष्ट प्रमाणात भरपाई करण्याची जबाबदारी योग्य मोबदल्यावर विमा कंपनीवर सोपवतात. म्हणजे W.A. डिन्सलेड यांच्या मतानुसार विमा ही एक अशी योजना आहे की ज्या योजनेमध्ये विमेदार त्याला होणाऱ्या ज्या संभाव्य धोके आहेत त्या धोक्याची भरपाई विशिष्ट मोबदल्याच्या बदल्यात करण्याची जबाबदारी विमा कंपनीकडे सोपवत असतो. म्हणजे या व्याख्येनुसार विमा ही एक अशी योजना आहे की या योजनेमध्ये विमेदार आपल्याला होणारं जे संभाव्य नुकसान आहे त्या नुकसानीच्या भरपाईची जबाबदारी आपण दिलेल्या मोबदल्यात विमा कंपनीकडे सोपवत असतो आणि अशी विमा कंपनीवर सोपवलेली नुकसान भरपाईची जबाबदारी म्हणजे विमा होय, असं आपल्याला या दुसऱ्या व्याख्येमध्ये आपल्याला सांगता येतं. त्याचबरोबर तिसरी व्याख्या आहे ती प्राध्यापक मेयरसन यांची आहे आणि या प्रोफेसर मेयरसन यांनी जे म्हटलेलं आहे की त्यांच्या मतानुसार विमा ही एक व्यवस्था आहे की ज्याच्या साहाय्यानं आर्थिक जोखमीतून निर्माण होणारे नुकसान विमा कंपनीकडे हस्तांतरित होते की जे अन्यथा विमेदाराला सहन करावे लागले असते. म्हणजे एखादं घटना घडल्यामुळं होणारं जे नुकसान आहे ते नुकसान जे विमेदाराला सहन प्रत्यक्षात करावं लागलं असतं असं नुकसान, त्या नुकसानीची जोखीम किंवा त्या जोखमीतून निर्माण होणारी आर्थिक जोखीम ही या व्यवस्थेच्या माध्यमातून विमेदार विमा कंपनीकडं हस्तांतरित करत असतो. म्हणजे विमा ही एक अशी व्यवस्था आहे की ज्या व्यवस्थेमध्ये विमेदार स्वतःला होणारं नुकसान एखाद्या विशिष्ट अशा घटनेमुळं हे या व्यवस्थेच्या माध्यमातून विमा कंपनीकडं हस्तांतरित करत असतो आणि त्याच्यासाठी तो करार करत असतो. तर या पद्धतीनं या विम्याच्या 3 व्याख्या आपल्याला विम्याच्या करारात्मक व्याख्या म्हणून आपल्याला सांगता येते. त्याचबरोबर विम्याच्या कार्यात्मक व्याख्या आहेत. म्हणजे विमा ही संकल्पनेच्या माध्यमातून कोणती कार्य केली जातात त्या कार्यावर आधारित काही व्याख्या विमा या संकल्पनेच्या केलेल्या आहेत आणि त्या व्याख्या कुठल्या आहेत तर त्याच्यामध्ये 1-2 व्याख्या आपल्याला विचारात घेता येतील. त्यातली पहिली व्याख्या आहे ती रॉकफेल यांच्या मतानुसार आहे किंवा त्यांनी केलेली व्याख्या आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की विमा हे हानीचं वाटप करण्याचं साधन आहे. यामध्ये काही लोकांची झालेली हानी अनेक लोकांमध्ये वाटली जाते. म्हणजे विमा या रॉकफेल यांच्या मतानुसार विमा हे हानीचं वाटप करण्याचं साधन आहे. म्हणजे वेगवेगळ्या घटनामुळं, वेगवेगळ्या शक्यतामुळं किंवा अनपेक्षित घटनामुळं व्यक्तीच्या मालमत्तेला जी हानी पोहोचत असते किंवा व्यक्तीच्या आयुष्याला जी हानी पोहोचत असते तर अशा हानीचं वाटप समाजातल्या अनेक घटकांच्या मध्ये करण्याचं साधन ज्याला आपण विमा असं म्हणतो. कारण विमा या संकल्पनेमध्ये अशा हानीची शक्यता असणाऱ्या अनेक लोकांच्याकडून विमा हप्त्याच्या रूपामध्ये निधी गोळा केला जातो आणि त्यातून त्या व्यक्तीचं होणारं नुकसान भरून दिलं जातं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला होणारी जी हानी आहे ती अनेक लोकांच्यामध्ये विम्याच्या संकल्पनेच्या माध्यमातून वाटली जाते. म्हणून विमा हे एक हानीचं वाटप करणारं साधन आहे असं म्हटलं जातं आणि त्यामध्ये अनेक लोक, एखाद्या व्यक्तीची झालेली हानी, काही लोकांची झालेली हानी अनेक लोकांच्यामध्ये ती
वाटली जाते असं या व्याख्येमध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरी एक व्याख्या आहे ती म्हणजे प्रोफेसर हॅन्सल यांनी केलेली आहे आणि त्यांच्या मतानुसार सारख्याच धोक्याची संभाव्यता असणाऱ्या अनेक व्यक्तीकडून विमा हप्त्याच्या स्वरूपात जमा केल्या जाणाऱ्या रकमेतून ज्या व्यक्तीचं प्रत्यक्ष नुकसान होईल त्याची भरपाई करण्याची एक सामाजिक योजना म्हणजे विमा होय. म्हणजे हन्सल यांनी ही जी व्याख्या केलेली आहे ती व्याख्या आपल्याला अधिक स्पष्ट करणारी दिसून येते की ज्याच्यामध्ये समाजामध्ये ज्या व्यक्तींना एकसारखाच धोका संभवतो आहे किंवा ज्या लोकांना असं वाटतं आहे की आपल्याला या गोष्टीपासून भविष्यात धोका आहे, तर अशा धोक्याची संभाव्यता असणाऱ्या अनेक व्यक्तीकडून विमा हप्त्याच्या रूपामध्ये जमा केल्या जाणाऱ्या रकमेतून ज्या व्यक्तीचं प्रत्यक्ष नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई करण्याची एक सामाजिक योजना म्हणजे विमा होय. तर या प्रोफेसर हन्सल यांच्या मतानुसार विमा ही एक सामाजिक योजना आहे की ज्या सामाजिक योजनेमध्ये एकाच प्रकारच्या धोक्याची शक्यता असणाऱ्या अनेक लोकांच्याकडून निधी गोळा केला जातो. विमा हप्त्याच्या रूपामध्ये पैसे गोळा केले जातात आणि त्यातून तयार होणारा जो निधी आहे त्यातून ज्याचं प्रत्यक्ष नुकसान झालेलं आहे अशा व्यक्तीच्या नुकसानीची भरपाई करण्याची व्यवस्था या विमा या संकल्पनेमध्ये केली जाते. तर या पद्धतीनं विम्याच्या या दोन प्रकारच्या व्याख्या आपल्याला सांगता येऊ शकतात. त्याचबरोबर रिगेल आणि मिलर यांनी एक व्याख्या केलेली आहे ती अशी आहे की विमा ही एक अशी सामाजिक योजना आहे की ज्यात व्यक्तिगत स्वरूपाच्या अनिश्चित किंवा संभाव्य धोक्याचं एकत्रीकरण करून नुकसान भरपाईची हमी दिली जाते. नुकसानीची शक्यता असणाऱ्या संबंधित व्यक्तीकडून प्रत्येकी काही रक्कम विमा हप्त्याच्या रूपात गोळा करून ज्याचं प्रत्यक्ष नुकसान झालेलं आहे त्याला भरपाई दिली जाते. म्हणजे हॅन्सल यांच्या व्याख्येप्रमाणेच की व्यक्तींना होणारं जे व्यक्तिगत नुकसान आहे अशा व्यक्तिगत नुकसानीचं किंवा धोक्यांचं एकत्रीकरण करून अशा धोका असणाऱ्या व्यक्तींच्याकडून काही रक्कम एकत्र केली जाते आणि त्यातून ज्याचं प्रत्यक्ष नुकसान झालेलं आहे त्याच्या नुकसानीच्या भरपाईची व्यवस्था या विमा या संकल्पनेमध्ये केली जाते. तर अशा पद्धतीनं या वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला विम्याच्या सांगता येतील. तर विमा या संकल्पनेच्या या वेगवेगळ्या व्याख्या विचारात घेतल्यानंतर प्रत्यक्षात विम्याची वैशिष्ट्य काय आहेत, विमा या संकल्पनेची वैशिष्ट्य काय आहेत या संदर्भात आपल्याला चर्चा करता येऊ शकेल. विशेषतः या ज्या 2-4 व्याख्या आपण बघितलेल्या आहेत, कार्यात्मक व्याख्या आणि करारात्मक व्याख्या, या व्याख्येवरूनच आपल्याला विम्याची वेगवेगळी वैशिष्ट्य किंवा विमा या संकल्पनेची वेगवेगळी वैशिष्ट्ये सांगता येतील. वास्तविक पाहता विमा हा एक सामाजिक सहकार्याचा आविष्कार आहे की ज्याच्यामध्ये नुकसानीची भरपाईची हमी दिली जाते. म्हणजे ज्यामध्ये प्रामुख्यानं करार केला जातो विमेदार आणि विमा कंपनी आणि त्यातून ज्या व्यक्तीचं नुकसान होणार आहे संभाव्य हानीपासून किंवा संभाव्य घटनेपासून त्या नुकसानीची हमी या कराराच्या माध्यमातून दिली जाते आणि त्याचा मोबदला म्हणून ज्याच्या मालमत्तेला असं संरक्षण दिलं जाणार आहे किंवा ज्याला नुकसान भरपाई दिली जाणार आहे त्यांच्याकडून विमा हप्त्याच्या रूपात काही रक्कम स्वीकारली जाते. त्याचबरोबर हा जो करार आहे तो परस्पर विश्वासावर अवलंबून असणारा करार आहे आणि त्या दृष्टीनं एकमेकाच्या सहकार्यानं असं समाजातल्या एखाद्या व्यक्तीचं किंवा संस्थेचं झालेलं नुकसान परस्पर सहकार्यानं एकत्र येऊन त्याची भरपाई करण्याची व्यवस्थाही विम्यामध्ये असल्यामुळं विम्याची वेगवेगळी वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. आणि त्या दृष्टीनं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की विमा हा एक करार आहे की विमा या संकल्पनेमध्ये विमा कंपनी आणि विमेदार या 2 पक्ष एकत्र येत असतात आणि त्या 2 पक्षामध्ये एक लिखित अशा प्रकारचा करार होत असतो की ज्याच्यामध्ये एक पक्ष दुसऱ्या पक्षाकडून विशिष्ट अशा मोबदल्यात करारात ठरवून दिलेल्या घटनेमुळं किंवा करारात नमूद केलेल्या संभाव्य घटनेमुळं त्या पक्षाचं जर नुकसान झालं तर ते नुकसान भरून देण्याची हमी या कराराच्या माध्यमातून देत असतो आणि त्यामुळं
विमा हा एक लेखी करार आहे. हे पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की विमा हा तोंडी असत नाही. तो करार आहे आणि तो लेखी करार आहे की ज्या लेखी कराराला करार कायद्याच्या, भारतीय करार कायदा जो आहे त्या भारतीय करार कायद्याच्या कलम 10 मधील सर्व तरतुदी लागू होतात. तर असा भारतीय करार कायद्यानुसार सर्व तरतुदी लागू होणारा करार म्हणजे विमा करार होय. आणि त्या दृष्टीनं विमा हा एक करार आहे. हे पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. दुसरं वैशिष्ट्य सांगता येतं ते म्हणजे विमा हा सामूहिक सहकार्याचा आविष्कार आहे. की विम्यामध्ये एकासाठी सर्वांनी सर्वासाठी एक असं जे सहकाराचं ब्रीद आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, तर हे सहकाराचं ब्रीद विम्यामध्ये आवश्यक आहे. आणि हा विमा हा सामूहिक सहकार्याचा उत्कृष्ट आविष्कार आहे. कारण विमा कराराच्या माध्यमातून एखाद्या समाजातील व्यक्तीचं अनपेक्षित अशा घटनेमुळं झालेलं नुकसान समाजातील सर्व व्यक्ती विम्याच्या माध्यमातून एकत्र येतात आणि ते भरून देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्याच्यासाठी मग विमा ही संकल्पना निर्माण केली जाते किंवा विमा ही संकल्पना वापरली जाते की ज्याच्यामध्ये भविष्यकाळामध्ये अनिश्चित अशा किंवा अनियंत्रित अशा घटनेमुळं नुकसान होण्याची जी शक्यता असते, अशा नुकसान होण्याची शक्यता असणाऱ्या सर्व व्यक्ती विम्यामध्ये एकत्र येतात, एकमेकांना सहकार्य करतात आणि त्याच्यासाठी एक विशिष्ट असा निधी विमा हप्त्याच्या रूपानं गोळा करतात आणि त्यातून ज्याचं प्रत्यक्ष नुकसान झालेलं आहे त्याच्या नुकसानीची भरपाई करण्याचा प्रयत्न विम्याच्या माध्यमातून केला जातो. आणि त्याच्यामुळं विमा हा सामाजिक सहकार्याचा उत्कृष्ट आविष्कार आहे असं म्हटलं जातं. त्याचबरोबर तिसरं वैशिष्ट्य विम्याचं आपल्याला सांगता येईल ती म्हणजे जोखमीचं विभाजन. की विमा या संकल्पनेमध्ये एखाद्या अनपेक्षित घटनेमुळं एखाद्या व्यक्तीचं होणारं जे नुकसान आहे, जे पूर्वी त्या व्यक्तीलाच वैयक्तिकरित्या सहन करावं लागलं असतं, तर अशा नुकसानीचं विभाजन, अशा जोखमीचं विभाजन विम्याच्या माध्यमातून समाजातल्या अनेक घटकावर केलं जातं किंवा ही जोखीम अनेक घटकामध्ये विभागली जाते, अनेक लोकांच्यामध्ये विभागली जाते आणि या नुकसानीची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि त्यामुळं विम्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेचं विमा हे साधन असल्यामुळं समाजातील घटकाचं भविष्यकालीन अनिश्चित अशा घटनामुळं होणारं जे नुकसान आहे ते नुकसान अनेक व्यक्ती आणि संस्थांमध्ये विभागलं जातं आणि अशा जोखमीची नुकसानीची विभागणी ही विमा हप्त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक व्यक्ती त्या ठिकाणी पूर्ण करत असतात. आणि त्यामुळं हे जे जोखमीचं विभाजन आहे हे विम्याचं वैशिष्ट्य आहे की विम्यामध्ये जी नुकसान भरपाई दिली जाते ती विमा कंपनी स्वतःच्या खिशातून देत नाही. तर अशा जोखमीची शक्यता किंवा धोक्याची शक्यता असणारे जे अनेक लोक विमा उतरवत असतात त्यांच्याकडून विमा हप्त्याच्या रूपानं पैसे गोळा करते विमा कंपनी आणि त्यातून हे प्रत्यक्ष नुकसान झालेल्या व्यक्तीचं नुकसान भरून देत असते. आणि त्यामुळं विम्यामध्ये जोखमीचं विभाजन केलं जातं. आणि चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विम्यामध्ये जोखमीची निश्चिती केली जाते. की विम्यामध्ये जोखीम जी आहे ती आधी निश्चित केली जाते. विमा करार करत असताना विमा कंपनी आणि विमेदार यांच्यामध्ये जो करार होतो तो करार करत असताना विमा कंपनी ज्याची जोखीम घेणार आहे ती जोखीम नेमकी काय आहे ते आधी निश्चित केली जाते, आधी ठरवलं जातं. ज्या वस्तूचा विमा घ्यायचा आहे त्या वस्तूची आधी पाहणी केली जाते, तपासणी केली जाते, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची जोखीम आहे हे आधी निश्चित केलं जातं आणि अशा जोखमीची त्या ठिकाणी जबाबदारी विमा कंपनी घेत असते. विम्याच्या विविध प्रकारामध्ये विशेषतः आयुर्विमा असेल, सागरी विमा असेल, अग्निविमा असेल, अपघात विमा असेल, या सर्व प्रकारामध्ये विमेदाराला कोणत्या प्रकारचा संभाव्य धोका आहे, कोणत्या प्रकारची संभाव्य जोखीम त्याला आहे त्या जोखमीची निश्चिती त्या ठिकाणी आधी केली जाते आणि त्या जोखमीच्या निश्चितीप्रमाणे विमा करारामध्ये विमेदाराकडून त्या जोखमीच्या स्वीकार्यतेसाठी विमा हप्ता आकारला जातो, विमा हप्त्याची निश्चिती केली जाते. आणि त्यामुळं विम्यामध्ये जेवढी जोखीम जास्त तेवढा विमा हप्ता जास्त आकारला जातो. आयुर्विमा मात्र त्याला अपवाद आहे, कारण आयुर्विम्यामध्ये जोखमीचा अंदाज करता येणं शक्य असत नाही, किती नुकसान होईल याची गॅरंटी देता येत नाही आणि त्यामुळं
आयुर्विम्यामध्ये मात्र आपल्याला अशी जोखीम न विचारात घेता विमा हप्ता भरण्याची क्षमता त्या ठिकाणी किती रक्कम विमा हप्ता म्हणून तो व्यक्ती भरून घेऊ शकतो त्यानुसार त्याचा विमा हप्ता ठरवला जातो. परंतु इतर बाबतीमध्ये मात्र विम्यामध्ये जोखीम निश्चित केली जाते आणि जोखीम निश्चित केल्यानंतरच विमा घेतला जातो. तर याबरोबरच इतरही आणखी काही विम्याची वैशिष्ट्ये आहेत. ती वैशिष्ट्ये आपण पुढच्या तासाला बघूया. या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.